सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे 21, 22 आणि 23 ऑगस्ट 2026 रोजी समाधान समारोह 2026 अंतर्गत विशेष लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलंय। या पार्श्वभूमीवर माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे RD सावंत यांच्या आदेशानुसार सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित प्रकरणातील पक्षकारांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असं आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणानं केलंय। या विशेष लोक अदालतीद्वारे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित प्रकरणांमध्ये परस्पर तडजोडीने व जलद मार्गाने वाद निकाली काढण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी संबंधित पक्षकारांना लोक अदालतीपूर्वी चर्चेसाठी तसेच प्रकरण विशेष लोक अदालतीत ठेवण्यास संमती देण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत नोटिसा पाठवण्यात आल्या। सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांशी संबंधित ठाणे तसेच इतर जिल्ह्यातील पक्षकारांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे न्याय सेवा सदन इमारत पहिला मजला जिल्हा व सत्र न्यायालय परिसर येथे प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन माध्यमातून संपर्क साधून तडजोडीबाबत चर्चा करावी असं आवाहन सचिव RS पाजनकर यांनी पत्रकार परिषदेत केलंय। या उपक्रमाचा लाभ घेऊन अधिकाधिक पक्षकारांनी विशेष लोक अदालतीत सहभागी व्हावे असंही त्यांनी नमूद केलंय। 21, 22 आणि 23 ऑगस्टला माननीय सर्वोच्च न्यायालयात समाधान समारोह या नावाने विशेष लोक अदालत आयोजित केले आहे। या लोक अदालतमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित ज्या पिटिशन आहे त्यामधील पिटिशनर आणि रिस्पॉन्डंट यांना नोटीस काढून आपण इथे बोलावून घेतो आणि त्यांना प्री सिटिंग घेऊन मीडिएटरच्या माध्यमातून त्यांना लोक न्यायालयामध्ये त्यांच्या केसेस ठेवण्यासाठी आणि सेटलमेंट करण्यासाठी आपण त्यांना तयार करतो आणि जर त्यांनी संमती दिली आणि लोक अदालतमध्ये त्यांची प्रकरणं निकाली काढण्यास त्यांनी इच्छा दर्शवली तर आपण त्याप्रमाणे त्यांचं कन्सेंट फॉर्म आणि सेटलमेंट फॉर्म भरून ते माननीय हायकोर्टाला पाठवतो आणि माननीय हायकोर्ट ते प्रकरणे सर्वोच्च न्यायालयाला पाठवते आणि 21, 22 आणि 23 ऑगस्टला ज्या पिटिशनरनी आणि रिस्पॉन्डंटनी संमती दिली आहे लोक न्यायालयात प्रकरणं ठेवण्याची त्यांना आभासी पद्धतीने इथून आपण माननीय सर्वोच्च न्यायालयाशी कनेक्ट करून देऊ आणि ते कन्फर्म केलं जाईल की त्यांनी खरंच संमती दिली आहे नाही दिली आहे आणि त्यानंतर ते प्रकरणे निकाली काढण्यात येतील। तर या संदर्भात मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी आपापली प्रकरणे माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जे विशेष लोक अदालत आयोजित केले आहे त्यामध्ये निकाली काढण्यासाठी DLSA ठाणेशी संपर्क करावा। ते आभासी पद्धतीने पण जॉईन होऊ शकतात आणि प्रत्यक्ष पण आमच्याशी संपर्क करू शकतात जेणेकरून आम्ही त्यांच्याशी चर्चा करून ते प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्याचा प्रयत्न करू जेणेकरून दोन्ही पक्षांना न्याय मिळेल आणि प्रकरणं लवकर निकाली निघून वेळ आणि पैसा वाचेल।